नमस्कार, मी आरती सावंत. आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मी आज साबुदाणा न घालता राजगिरा आणि वरईची उपवासाची खीर ही दाटसर अशी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकतात, मस्तपैकी अशी झालेली आहे. पाव कप राजगिरा घेतलेला आहे आणि पाव कप वरई घेतलेली आहे. 2 ते 3 वेळा राजगिरा आणि वरई स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जिरा काढून घेऊया. कुकरमध्ये झटपट अशी उपवासाची खीर बनवायची आहे. अर्धा चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यावर आपल्याला राजगिरा आणि वरई तुपात चांगले 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. गरम पाणी घालायचं आहे. मी 1.5 कप पाणी घातलेले आहे. आता आपण ढवळून घेऊया. कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि लो टू मीडियम गॅसवर मी या 3 शिट्ट्या करून घेते. कुकर थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकतात, राजगिरा आणि वरई चांगली शिजली गेलेली आहे. 2 कप दूध घालायचं आहे. साईज सकटच मी दूध घेतलेलं आहे. वरई आणि राजगिरा मिक्स करून घ्यायचं आहे. खिरीला हलकीशी उकळ येऊ दे. याच्यात आपण सुकामेवा घालायचा आहे. त्यात खिरीला हलकीशी उकळ आलेली आहे. आता मी पाव कप साखर घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. 2 मिनिटं आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. शेवटी वेलची पावडर घालायची आहे. मिक्स करून घेऊया. आता मी 5 मिनिटं गॅस बंद करून कुकरचं झाकण लावत आहे. झाकण ओपन करते. बघू शकता, आपली खीर मस्तपैकी झालेली आहे. दाटसर अशी गरमागरम अशी आपली उपवासाची खीर या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा. वरून आपण सुकामेवा घालूया. आपली तयार झाली उपवासाची खीर. आणि मुख्य म्हणजे आपण साबुदाणा याच्यामध्ये वापरलाच नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक यू. गॉड ब्लेस यू.